हा आहे स्लॉट. हे बॉटनिकल कॉन्झर्वेटरी. टायगरला पाळावं लागेल आपल्याला. हीच मोठी कंट्रोल सिस्टीम आहे तुम्ही. तर मला त्यांचा एक उद्देश हा खूप आवडला. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मुमेंट्स विथ श्वेता. तर आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आज संडेचा दिवस आहे. आम्ही अमेरिकेत आल्यापासून फर्स्ट टाइम कुठल्या तरी आउटडोअर ऍक्टिव्हिटीसाठी जाणार आहोत. तर विधान घरात बसून किंवा इनडोअर ऍक्टिव्हिटीज करून खूप बोर झालेला आहे आणि आज त्याला आम्ही झू मध्ये नेणार आहोत. तर आपण अमेरिकेतलं फर्स्ट टाइम कुठलं तरी झू व्हिजिट करणार आहोत. त्यासाठी आम्ही बरीच तयारी केली आहे. काय आहे यात बरंच सामान आहे. इथे कसं आहे अमेरिकेत की आपल्याला प्रत्येक ठिकाणी खाण्याचं मिळेलच किंवा आपल्याला ते खाण्याचं आवडेलच असं नाही. त्यामुळे बरंच खाण्याचं मी करून घेतलं आहे घरून. जसं जमेल तसं आम्ही खाणार आहोत. त्यानंतर विधानचं खाण्याचं काही घेतलं आहे. पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आहेत. त्यानंतर स्ट्रोलर घेतला आहे कारण तिथे आपल्याला बरंच चालायचं आहे. त्यामुळे विधानला स्ट्रोलर मध्ये बसवलं तर आम्हाला सुद्धा इझी होईल. तर आज आपण झू बघणार आहोत इथलं कसं आहे. अगोदर आम्ही रेडी आहोत. आता विधानची तयारी मी करणार आहे. इथे कसं असतं की एवढी सगळी तयारी करून निघावंच लागतं आपल्याला, बिकॉज थंडी खूप आहे. आज सुद्धा आता टेम्परेचर आहे 3 डिग्री, पण दुपारून असं म्हणतात की 12 नंतर 9 ते 10 डिग्री होणार आहे. त्यामुळे विधानला संपूर्णपणे पॅक करूनच निघणार आहोत. ऍटलीस्ट तो काहीतरी छान बघू शकेल, एक्सप्लोअर करू शकेल. तो इथे आल्यापासून बोर झाला आहे. विधान, से हाय टू ऑल. आपण कुठे राहणार आहोत? झू मध्ये. काय बघायला? ॲनिमल्स बघायला. येस. तुला मज्जा येणार मग? या. सो ही अशी सगळी तयारी करून आपल्याला निघावं लागतं. संपूर्णपणे पॅक होऊनच निघावं लागणार आहे कारण आज पण तसं पाहिलं तर टेम्परेचर कमीच आहे. त्यामुळे विधानला सर्दी व्हायला नको म्हणून विधानला पण पॅक केलं आणि आम्ही सुद्धा संपूर्णपणे पॅक होऊन निघतो आहोत. आफ्टर ऑल दिस इज फर्स्ट आउटडोअर ऍक्टिव्हिटी. आतापर्यंत इनडोअर ऍक्टिव्हिटी भरपूर केल्या. आज झू बघूया, अॅनिमल्स बघूया, काहीतरी छान एक्सप्लोअर करूया. सो आर यू रेडी टू गो? गिव्ह मी हाय फाय. सगळ्यांना म्हणा चला अॅनिमल्स बघायला. मज्जा येणार म्हणा. लेट्स गो. तर अशा प्रकारे आम्ही निघतो आहोत. विधान, स्लोली उतर बेटा. असं बघायला गेलं तर थंडी बऱ्यापैकी आहे. विधानने गाडी अनलॉक केली. लेट्स गो. चला बसा. येस, जाऊयात ना विदू? चला आता बाबा सगळं सामान मध्ये ठेवेल. इकडे असं सगळ्या तयारीनिशी निघावं लागतं आपल्याला. बरीचशी तयारी करावी लागते. लहान मुलांना कार सीट मध्ये बसणं कंपल्सरी आहे. सो विधान आता बेबी सीट मध्ये बसणार. त्याला अडकून गेल्यासारखं होतं पण काय करणार, इथे ऑप्शन नाही. इथला रूलच आहे. लहान मुलांनी कंपल्सरी कार सीट मध्ये बसायचं. निघायचं विधान. मी पुढे बसू का बेटा? बर. त्याचं म्हणणं असतं की आई तू पुढे बसायचं नाही, तू मागे माझ्यासोबतच बसायचं. आणि आजचं वातावरण असं आहे बऱ्यापैकी ऊन तर दिसतंय पण थंडी पण बरीचशी आहे. आणि विधानने त्याचे फेवरेट गाणे ऑन केलेले आहे. कुठलं गाणं लावलं विधान? तोबा तोबा. विधान, आपण येऊन गेलो का रे? या. तर आम्ही पोहोचून गेलो आहोत झूला. तर इनिशियल स्टेजची आमची तयारी चालली सगळी. विधानला आता स्ट्रोलर मध्ये बसवूया म्हणजे आम्हाला पण चालायला इझी होणार. विधान, स्ट्रोलर मध्ये बसूयात का? चला बसा. ग्लेअर्स लावा बेटा. ऊन आहे थोडंसं, लागत नाहीये ऊन, टोचणारं ऊन नाहीये पण ग्लेअर्स लागणार सगळ्यांना. ससूल्या बसून गेला आहे स्ट्रोलर मध्ये. कसं आहे की इझी जाईल आम्हाला पण. आम्ही पण बॅग घेऊया आता. आपण
पार्किंग अशा प्रकारे फुल दिसते आहे, कुठेच जागा नाहीये. चला लेट्स गो. या छान वाटतंय, कुठली तरी आउटडोअर ऍक्टिव्हिटी फर्स्ट टाइम आम्ही करणार आहोत. विदू सुद्धा एक्साइटेड आहे. बघूया झू कसा आहे अमेरिकेतला. अमेरिकेत कुठले कुठले अॅनिमल्स दिसतात ते आपण बघणार आहोत. ही आहे बॉटनिकल कॉन्झर्वेटरी, ट्रॉपिकल प्लांट्स आणि असं सगळं आहे. तर आपण हे नंतर बघूया, कारण विधानचं म्हणणं अगोदर मला अॅनिमल्स बघायचे. तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग झू आहे. तर चला बघूया. तर हे अशा प्रकारे आहे संपूर्ण परिसर. बरीचशी लोक दिसतात, आपली इंडियन कम्युनिटी सुद्धा भरपूर दिसते आहे. मे बी त्यांनी इकडे सायकल सुद्धा ठेवलेल्या आहेत. आज खूप जास्त गर्दी आहे संडे असल्यामुळे. आज आपण आलो आहोत अमेरिकेतील झू मध्ये. आज आपण अमेरिकेतील झू कसे असतात ते बघणार आहोत. तर हा आहे सेंट पॉल मधला कोमो झू अँड कॉन्झर्वेटरी. तर हे झू आहे सेंट पॉल मध्ये. सेंट पॉल हे मिनिसोटाचे कॅपिटल आहे, म्हणजे मिनिसोटाची राजधानी आहे सेंट पॉल. तर हे कोमो झू आहे नॉर्थ अमेरिकेतलं सगळ्यात पहिलं झू आहे आणि ते सुरू करण्यात आलं 1897 मध्ये. 1897 मध्ये हे झू सुरू करण्यात आलं. भारतात म्हणा किंवा भारताबाहेर म्हणा, फॉरेन्स मध्ये वगैरे. तर कसं असतं की आजकाल काय झालं आहे की प्रत्येक प्राण्यांची प्रजाती ही संपत आली आहे, नष्ट होत आहेत. तर हे झू सुरू करण्यामागे त्यांचं खूप छान इंटेन्शन होतं की ह्या ज्या एक्सटिंक्ट होत आहेत, ज्या स्पीशीज सगळ्या म्हणजे प्राण्यांच्या सगळ्या प्रजाती ज्या नष्ट होत आहेत त्या नष्ट होऊ नये त्यांच्या कन्झर्वेशनसाठी म्हणून ही कॉन्झर्वेटरी ओपन करण्यात आली होती. तर खूप छान इंटेन्शन होतं आणि आपण सुद्धा यातून काहीतरी शिकलं पाहिजे की प्राण्यांना वाचवा. जर आपण ह्या प्रजाती सेव्ह करू तर आपल्या पुढच्या जनरेशनला त्या प्रजाती बघायला मिळतील, हे सगळे प्राणी बघायला मिळतील. प्राण्यांचा सुद्धा जीव आहे हो, त्यांना नक्कीच आपण कन्झर्व केलं पाहिजे. नक्कीच ह्या प्राण्यांचं कन्झर्वेशन झालं पाहिजे. त्यासाठी हा झू ओपन केला होता. तर मला त्यांचा एक उद्देश हा खूप आवडला. तर बघूया कशी आहे कन्झर्वेटरी. अमेरिकेतील या झूचं एक वैशिष्ट्य म्हणजे इकडे कुठलीही एंट्री फी नाहीये. हे जे काही झू आहे ह्या झूचं मेंटेनन्स आपण जो इन्कम टॅक्स भरतो त्यातून हे झू मेंटेन केले जातं. तर इतकं छान आहे की फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. हे या झूचं एक वैशिष्ट्य आहे जे मला आवडलं. इकडे कुठलीही एंट्री फी नाहीये. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे अशा प्रकारे बाळांना कव्हर करून आणतात म्हणजे मुलांना त्रास होत नाही. अमेरिकेत सुद्धा बघण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण कसं आहे की इकडे थंडीच खूप असते त्यामुळे खूप सांभाळून निघावं लागतं. ज्या दिवशी टेम्परेचर थोडंफार जास्त आहे, आता आज सुद्धा 5 ते 6 डिग्री टेम्परेचर आहे, पण तरी आउटडोअर ऍक्टिव्हिटीज अगदी नाहीच असं नको व्हायला म्हणून आम्ही बाहेर पडलो की विधानला काहीतरी फॉर अ चेंज. एंट्री फीस तर आपल्याला नाहीये, पण आपण आपल्या इच्छेनुसार इकडे डोनेट करू शकतो पैसे. हा मॅप आपण घेतलेला आहे कारण झू बऱ्यापैकी मोठा आहे, सो मॅप असला की जरा इझी होतं. इथे प्रत्येक ठिकाणी मॅप अवेलेबल करून दिलेले असतात जेणेकरून आपल्याला फिरणं इझी होतं, गोष्टी शोधणं इझी होतं. चलो विचारूया विधानला अगोदर काय बघायचं आहे. हा वृषाल, ओके. इकडे काहीतरी आहे, गर्दी तिथे. आपण बघूया लोकांना काय दिसतं इकडे, आपण पण जाऊन बघूया. अरे दिसला ओरँगुटॅंग दिसला. दोन आहेत. विधान कोण दिसलं तुला? गोरीला दिसला ना. तर त्यांनी हे असं दिलेलं आहे टुडेज इव्हेंट्स.
तर डेली त्यांचे इव्हेंट्स ठरलेले असतात. आज कुठले कुठले इव्हेंट होणार ते त्यांनी दिलेलं आहे यात. आणि हे अशा प्रकारे झूची स्टार्टिंग झालेली आहे. तर अगोदर विधानला टायगर बघायचा आहे, तर आम्ही टायगरच्या दिशेने जात आहोत. बऱ्यापैकी गर्दी दिसते तिथे, म्हणजे काहीतरी असणार, तर ते बघूया काय आहे. प्रायमेट्स. विधान, सी व्हॉट इज दिस? Is that a giraffe skull? So this is a zebra skull. Zebra, okay. This is a giraffe skull. Oh, okay. So the main difference is that हे प्रायमेट्सचं सेक्शन आहे. सो बघूया मध्ये कुठले कुठले अॅनिमल्स आहेत. अरे हा, इकडे बोर्ड प्रमाणे असं दिसतंय, गेट क्लोजर असं लिहिलंय त्यांनी. म्हणजे इकडे झीब्रा आणि जिराफ आहेत. जिराफ फीडिंग आहे इकडे, म्हणजे आपण जिराफला फीड करू शकतो, पण त्यांचा काही स्पेसिफिक टायमिंग असेल. इकडे सगळं टाइम टेबल प्रमाणे. on top of their head. And zebras will have these top front teeth, which giraffes actually don't have, which is really straight. Oh, okay. So giraffes just use their really long tongue, and they'll wrap it around branches like this, and grab all the leaves off, and strip them off. So they can Got it. They're gonna use an ostrich skull, and an ostrich skull. If you want to feel it, it's really light and fluffy, Oh. and that's so that ostriches How long can use that as a fan. Cool. So long. Oh, it could even step on it. It could even hit that. Their root is up there? आणि हा जिराफ आपल्या अगदी जवळ येऊन गेलेला आहे. विदू बघ, जिराफ बघ बेटा. विधान, तो तुझ्याकडे कसा बघतोय बघितलं का? ए विधान, दुसऱ्या जिराफकडे बघतो आहे विधान. 2 जिराफ आहेत आणि हा दुसऱ्या साईडनं येऊन गेला आहे. तो बघतोय आपल्याकडे. तो कसा जेवा करतोय बघ विधान. विधानने जिराफ बघितला. विधानला जिराफ खूप आवडला. विधान कळायला लागल्यापासून फर्स्ट टाइम आला आहे झू मध्ये आणि त्याला आवडतंय. हा आहे आफ्रिकेतला लंग फिश. बघायचं आल्यापासून. चला टायगर बघूया. हे पुढे काय आहे?
आहे. चला. हे आहेत आफ्रिकन लायन. बघतोय कसा. हो, झोप आली ना विदू त्यांना. दिसतंय का रे बेटा? बघ तिथे तो झोपलाय. विधान काय आहे तिथे? टायगर आहे. तुला आवडलं टायगर? हात लावू? हात लावायचं तुला टायगरला? त्यासाठी आपल्याला टायगर पाळावा लागेल बेटा. स्टार्टिंग पासून टायगरला पाळावं लागेल आपल्याला, तर तू हात लावू शकशील. टायगरला घरी आणायचं का? हा, आवडला का तुला? हाय कर त्याला. झोपलाय तो. आपण सगळ्यांच्या झोपेच्या टायमिंगला आलो का रे विदू? विधानला आल्यापासून टायगर बघायचा होता, त्यामुळे विधान आता इथून हलणार नाहीये. जाऊयात का पुढचं अॅनिमल बघायला? अरे वा, गुड बॉय. बसूया स्ट्रोलर मध्ये. चला बसा. बऱ्यापैकी गर्दी होऊन गेलेली आहे, कारण आज संडेचा दिवस आहे. म्हणजे बरेच लोक मुलांना घेऊन बाहेर पडले आहेत झू मध्ये. आणि कसं आहे की आजचं टेम्परेचर पॉझिटिव्ह मध्ये गेलं आहे. सगळ्यांना घराबाहेर पडायचं असतं इकडे. बऱ्यापैकी गर्दी आहे. आणि आय थिंक इकडे कुठला तरी शो सुरू झाला आहे. सील दिसतील आय थिंक इथे आपल्याला आता. बरीच गर्दी आहे. बरीच पब्लिक दिसते आहे इकडे. सील्स आहेत इकडे. Show that's going to start in 5 minutes. If you can hear my voice but you do not see a gigantic crowd of people and a really big pool of water in front of you, that means you... Chalo Vidan, are you ready to see the seal show? Of the type of training that we do here with our amazing pinnipeds. So, pinniped, that's kind of a fancy word. Has anyone heard that word before? I see a couple hands. If you have never heard that word before, though, that is totally okay, because pinnipeds live in the ocean. A polar bear is around 4,000 pounds. They have 2 really long tusks and beards. Oh my goodness, hello Suki. If you think you know, oh my goodness, that's Poppy, isn't it? There we go. Oh yeah, that's Poppy. Alright, if you think you know what the pinniped is, let Poppy know in 3. Poppy was just showing off her fish right there. So like I mentioned a little bit, we've got Poppy up front. She is our 8-year-old female California sea lion. And I love Poppy's personality because she has just a lot of energy and I like to think she has like no fear. She loves to learn new things and have new experiences. So it'll be very fun to watch her today. But all of our, I'm not supposed to be biased, all of our pinnipeds are beautiful and lovely and perfect, but I do love Poppy. विदू कसा ऐकतोय बघ तो सी लायन त्या मावशी. Alright. So, with operant conditioning and positive reinforcement, every single behavior has a couple different steps. The first step you'll see is the cue, and that is the word that the keeper says, mixed with the hand signal or body signal that they do, that lets the animal know exactly what they are being asked to do. Oh my gosh, and that was just a lot of cues one after another. That was amazing. Oh my goodness. After that cue, of course, Poppy is super amazing and does those behaviors beautifully. And then
then after those behaviors, she gets a clicker sound. Oh my goodness. Have you guys been hearing that clicker sound? Yeah, that clicker lets them know you did an amazing job and a reward is on the way. It acts as a bridge between that behavior and a lot of different reasons. You've been seeing quite a lot of those reasons today. Oh my goodness. Well, this wasn't one of the reasons, but Poppy is a pretty great impersonator. That was a lovely dolphin or porpoise behavior. Additionally, a fun fact about cows are mental stimulation. Yeah. Oh my goodness. Hello, Subi. Does anyone out there have multiple pets at home? Multiple dogs, maybe? Yeah. If you give one dog a treat, do they all make sure they have a treat too? Yeah, this is exactly what we're seeing. Subi's like, wait, I want stimulation is one of the other reasons as well, but it's the same reason that we go to school. Does everyone out there have at least one day of school experience? Yeah, I do. And that is pretty amazing for their विधू welfare. मजा येते तुला? Alright. आणि तुम्ही बघू शकतात क्राऊड किती सगळी गर्दी आहे. खूप सगळे लोक जमा झाले आहेत. झू पूर्णपणे भरून गेलेला आहे. आणि हा आहे पोलर बेअर. विधू बघ कोण आलं. कोण आलं विधान. पोलर बेअर. हो दोन दोन बेअर येऊन गेले ना विधान. लाव बेअरची स्किन आहे बरं का विधू. बेअरचे फर आहेत. This is going to be polar bear. So this is the fur and the skin, the different levels. So funny enough, you notice how there's kind of this black here? Polar bear skin is actually black. Yeah, it's really cool. And the fur, it's actually not white or yellow, it's translucent. But it reflects all the colors. So it's pure white, and then if it gets a little dirty, it'll be yellow. Okay. आणि हे काय आहे. व्हॉट इज दिस. So it's like seal blubber. So just it's super fatty. That's what most of our bears. That's what their diet is going to consist of. Oh, okay. You can touch it's nice and squishy. It's like a slime. हे हे In closet. हॅलो. झू मध्ये फिरण्यासाठी त्यांनी या गाड्या ठेवल्या आहेत. रेंटवर घ्यायच्या आपण आणि पुन्हा जमा करून टाकायची. इझी होतं यामुळे झू मध्ये संपूर्ण फिरणं. आणि माझं विधान बघा काय चाललं आहे विधानचं. तुला खेळायचं यार. गो इनसाइड अँड प्ले. व्हॉट इज दिस. ये बघ ती दीदी कशी खेळते. प्ले विथ हर. हातावर बघा टीथला हातला. टीथ बघ त्याचे कसे आहेत. Oh, sharp teeth. Very sharp. Very dangerous. आणि आता हे आहे ॲक्वॅटिक ॲनिमल्स. इकडे सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स बघायला मिळतील आपल्याला. अगेन विधान्स फेवरेट. हो पेंग्विन. स्टार्टिंगलाच आपल्याला पेंग्विन बघायला मिळाले आहेत. विधान बघ किती छान आहेत पेंग्विन.
Wait, come here. तू बघितलं का पेंग्विन कसे आहेत? छान आहेत ना? किती सगळे आहेत बघ. काय चाललंय? काय करताय बघ ना, खेळतायत ते. तू कसा खेळतोस तुझ्या फ्रेंड सोबत तसं खेळतायत ते. काय त्यांचं काम चालू आहे? अच्छा, काम चालू आहे का लॅपटॉपवर? हे बघ किती क्यूट आहे बेबी. हे आहेत लाईव्ह कोरल्स. बघ किती जवळ आलेत बघ. आवडले तुला फिश? उभा हो आता तिथे. मी तो त्याच्यामध्ये उभा हो. मग तुला फिश एकदम जवळून दिसतील. उभा हो. उभा उभा उभा. येस ये विधान. येस, हे गोरिल्ला आहेत. बाहेर येऊन बसले आहेत. 3 आहेत आय गेस. इथे इन्फॉर्मेशन दिली आहे प्रत्येक अॅनिमल्सची. हे गोरिलाचं डाएट दिलं आहे त्यांनी. ऑस्ट्रिच आला आहे आपल्या साईडनं. विधानला आवडला का ऑस्ट्रिच? दिसतोय का? आपल्या इकडे लोक सावलीत विसावा घेतात, तशी ही लोक उन्हात विसावा घेत बसली आहेत. मुलांना खायला घालता आहेत. हे आहेत आर्टिक फॉक्स. तुला दिसला? छोटेसे आहेत व्हाईट कलरचे. बेटा तो व्हाईट कलरचा. तर हे बर्फात राहणारे फॉक्स आहेत, आर्टिक फॉक्स. आणि आता आम्ही एक जेवणासाठीचा ब्रेक घेणार आहोत. मी घरून सगळं बनवून आणलेलं आहे. सो जेवूया आणि मग पुढचे अॅनिमल्स पुढे बघूया. कारण आता विधानला खाऊ घालायचं आहे आणि आम्ही सुद्धा खाण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे. तर चला जेवायला. लंच ब्रेक झालेला आहे आमचा आणि आता आपण पुढचे अॅनिमल्स बघायला जाऊयात. विधान झोपण्याच्या आत त्याला सगळे अॅनिमल्स कव्हर करायचे आहेत. सो चला. विधानने काहीही खाल्लेलं नाहीये, कारण अॅनिमल्स म्हटलं की विधानला फार आवडतं. त्यामुळे विधानचं खाण्याकडे लक्ष नव्हतं. पण हरकत नाही, एखादा दिवस चालतो त्याच्यासाठीच आलो आहोत. तर त्याला सगळे अॅनिमल्स दाखवायचं, एवढं एकच टार्गेट आहे आज आमचं. तर आपण पुढचे अॅनिमल्स बघायला जाऊया. चला. आणि हे आहेत बायसन. मोठे मोठे दिसताय. 3 आहेत इथे. विधान छान बघतोय. विधान, बायसन कसा वाटलं तुला? छान आहे ना? आता काय बघायला जाऊयात? झीब्रा. मग बेअर, पोलर बेअर बघायचंय आता आम्हाला.
सगळ्याच पॅरेंट्सने आपल्या मुलांना छान प्रॅम मध्ये आणलेलं आहे, प्रॅम स्ट्रोलर, बिकॉज इकडे ऑप्शन नाही, इतकं सगळं चालावं लागतं, त्यामुळे पॅरेंट्सला सुद्धा इझी होऊन जातं मुलांना हँडल करणं. त्यामुळे आम्ही सुद्धा विधानचं स्ट्रोलर घेऊनच निघालो. इकडे आहे झिब्रा आणि नायला, आणि हा आला आपल्या इकडे झिब्रा. विदू सी झिब्रा. विधान कोण आहे? आणि हे आहेत नायला, म्हणजे थोडक्यात आपले डिअर, हरिण. अशी बरीच मोठी कंट्रोल सिस्टीम आहे, तुम्ही बघू शकता टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी, बिकॉज इकडे टेम्परेचर इतकं लो असतं ना मायनसमध्ये, त्यामुळे प्राण्यांना सुद्धा भीती असते, अर्थातच त्यांचा सुद्धा जीव आहे, त्यामुळे बऱ्यापैकी मेंटेन ठेवावं लागतं टेम्परेचर. तर ही अशी कंट्रोल सिस्टीम आहे वर. त्यांना सुद्धा इंडोअर ठेवलं आहे जेणेकरून त्यांना त्रास नको व्हायला इतक्या कमी टेम्परेचरचा. आणि हे आहे झू मधलं कॅफे, पण इकडे पिझ्झा, हॉटडॉग, बर्गर्स असं सगळं मिळणार, त्यामुळे मी घरून बनवून आणलं होतं. विधान कुठे बसलास तू? टॉर्टॉईज वर. मज्जा येते तुला? झू आवडला का रे तुला? मज्जा आली ना? आता जाऊयात का? बर्ड्स बघायचे ना, टॉर्टॉईज बघूया खरे खरे. चला लेट्स गो. हा नाही, तो कुठं आहे? बर. आणि हे बर्ड पार्क आहे, या झू मध्ये बर्ड सेक्शन आहे. खूप सगळं प्लांटेशन झालेलं आहे, बरीच सगळी झाडं लावलेली आहेत त्यांनी इथे. ए टर्टल बघ बेबी, ये विधूला पुढे आण ऋषू त्याला. हात नाही टाकायचा हा पिल्लू, वरूनच बघ, खालून बघ, खालून क्लिअर दिसतं बघ. ये खाली ये, असं बसा. हो बघ, फिश पण आहे, टर्टल पण आहेत. ऍक्च्युली विधानची झोपेची वेळ झाली आहे, पण आज मला जाणवत नाही, कारण त्याच्या आवडत्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. विधानची झोपेची वेळ होऊन गेली आहे. आता बघूया. विधू बघितलं का स्नेक कसा आहे? विषारी बेडूक आहेत हे. हा सुद्धा फ्रॉग आहे. आणि मध्ये हे असे बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत बसण्यासाठी, खूप छान केलेलं आहे. विधान हे बघ, हे बघ, इकडे पण आहे बघ. ए रुबी सारखं आहे बघ माऊ. विधानला टॉर्टॉईज खूप आवडतं. नाही काही करणार तुला, बघ किती छान आहे बघ. ये कर त्याला. कसं आहे विधान? छान आहे ना? आज झोप नाही आली का रे तुला? नाही, आज झोप नाही येणार आम्हाला. आणि हा आहे स्लॉथ, मोकळा ठेवलेला आहे त्याला. आला बघ विधू तो खाली, खाली येतोय का रे? फुल स्पीड आहे का? होय, फारच स्लो आहे. विधान कोण आहे तो? स्लॉथ.
ते हळूहळू उतरलं बघ. तरी कडेवर घेऊन जाईल आता. होय, कसा आहे ना तो आजी सारखा दिसतो, पण आजी सारखा. जगातल्या स्लोएस्ट अॅनिमल्स पैकी एक आहे. हे सगळे ट्रेन्ड अॅनिमल्स आहेत, यांना ट्रेन केलेलं आहे. किती छान ऐकतात बघा ते सगळं. विदू तो किती छान ऐकतोय बघ त्या मावशीचं सगळं. त्या मावशीचं बेबी आहे ना. बापरे, फारच सावकाश आहे आजीबाईंसारखं. अरे बापरे, एवढं प्रेम ही. अरे बापरे, सो स्वीट. प्राण्यांवर किती प्रेम करतात इकडचे लोक, तुम्ही बघू शकतात. अगदी बाळासारखं हँडल करते ती त्याला. आणि हे बॉटॅनिकल गार्डन आहे त्यांचं. बरेच ट्रॉपिकल प्लांट्स आहेत इकडे. वेगवेगळ्या टाईपचे ट्रॉपिकल प्लांट्स बघायला मिळतील इथे. त्यांनी नावं सुद्धा दिले आहेत आणि इन्फॉर्मेशन सुद्धा दिली आहे. Palms provide food, oils, timber, rope, medicine, wax. असे ऍप्लिकेशन सुद्धा दिले आहेत. प्लांट्सचे नावं दिले आहेत आणि त्यांचे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत. आणि हे बोन्साय ट्रीचं सेक्शन आहे. व्हेरी नाईस. खूप सगळे दिले बुक. ॲझालिया, किती सुंदर आहेत झाडं, तुम्ही बघू शकतात. बोन्साय आहेत सगळे. चायना बॉय हॉली, जापनीज मॅपल, वीपिंग फिग, बॉक्सवूड, क्लीन विले बॉक्सवूड. किती सुंदर आहेत झाडं. त्यांनी इथे बोर्ड लावलेला आहे. वेडिंगसाठी देतात हे रेंटवर, इकडचा एरिया मधला. किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. किती सुंदर झाडं लावलेली आहेत. झाडं जशी लावतो आपण तशी त्यांची निगा राखता आली पाहिजे, तर उपयोग आहे. किती सुंदर आहे. अमेरिकेतील झू तुम्हाला कसा वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.